नाही, या भाजपच्या विषयी तुम्ही टीका केली, पण भाजपचा वैचारिक वारसा काय हा आहे? काय आहे? हा वैचारिक वारसा आणि वैचारिक त्यांचं वारसा कुठे आहे? आणि विचारकुल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून येतं. तर या सगळ्या भाजपचा संघाशी काही संबंध आहे की संघाशी भाजपने फारकत घेतली आहे आणि भाजप आणि संघ बघा, संबंध. मी तुम्हाला खरं सांगू गिरीशजी, ज्या पद्धतीने त्यांना संकट काळात साथ देणाऱ्या शिवसेनेला ते नकली सेना म्हणतायत, उद्या हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील. लिहून ठेवा आज तुम्ही. कारण त्यांना देशापेक्षा मोठं व्हायचंय, जे कदापि शक्य नाही. माझा देश सर्वोच्च आहे. देशापेक्षा व्यक्ती मोठी होता कामा नये. व्यक्तीपेक्षा देशच मोठा असायला पाहिजे. हे आत्ताच भारत सरकारला मोदी सरकार म्हणतायत, तर उद्या देशाचं नाव बदललं तर या वेळेपणाला आपण नाकारता येत नाही हा वेळेपणा. त्याच्यामुळे उद्या हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील बघा तुम्ही. आणि मला नाही वाटत की आर एस एसच्या निष्ठावान आणि जे विचार करू शकतात त्या कार्यकर्त्यांना हे भाजपची कृती ही मान्य असेल, मला नाही वाटत. म्हणून मी काल माझ्या सभेत त्यांना आवाहन केले की त्या ध्येयासाठी तुम्ही माझ्यासोबत या. पण मी त्या मोदींचा डोळा नाही मारला, मी सरळ त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय. म्हणजे मागे एकदा तुमचे आणि संघचालकांचे सुद्धा काही संवाद होत होते त्यामध्ये. नाही, ह्याचं कारण का मी संघासाठी एवढ्यासाठी म्हणतो की आमचं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हे ज्यांना मान्य आहे ते सगळे येतात. म्हणून तो मुसलमान येतात ना आमच्यासोबत. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. ज्यांना घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व मान्य आहे त्यांनी माझ्यासोबत यावं.